नमस्कार मंडळी, शीतल कोठावळे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण दिल्ली येथील एका गार्डनमध्ये आहोत आणि इथे आपण दुपारचं माध्यान्ह भोजन करायचं आहे आणि त्यासाठी आपण या बागेमध्ये थांबलो आहोत। कशाची भाजी आहे? शिमला मिरचीची भाजी। चला जेवायला या। दुपारचं जेवण चालू आहे आमचं। सगळ्यांना कडकडून भूक लागलेली आहे, काय आता सुधरत नाहीये। जो आधी पोटोबा करायचं चालू आहे तिथं। सगळ्यांच्या हातातोंडाची भांडणं लागल्यात म्हणून पण हातातोंडाची भांडणं लागल्यात। मग काय खरं नाही, चालू करा पटापटा। आणि दुपारचं माध्यान्ह भोजन झाल्यानंतर आपण निघालो आहोत हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र या ठिकाणी। आणि कुरुक्षेत्र हे ठिकाण तुम्हाला माहितीच असेल, ते एक ऐतिहासिक शहर आहे। कौरव आणि पांडव यांच्यात झालेले युद्ध जिथं लढलं गेलं त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। आणि तिथं धर्मशाळा आहे आणि धर्मशाळेमध्ये आपण स्टे करणार आहोत। तर कुरुक्षेत्राजवळ आम्ही इथं उतरलो आहोत आणि पाठीमागे धर्मशाळा दिसते, तिथं बहुतेक आम्ही स्टे करणार आहोत। आणि सगळे आहेत। सेकंद जत्रेचं स्वरूप आलेलं आहे इथं। वीडियो बनाओ वीडियो। शॉपिंग सुरू झालेलं आहे, स्टार्ट होता। धर्मशाळेमध्ये आपण आपलं साहित्य ठेवून आपण चाललो आहोत ज्या ठिकाणी श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, तर त्या अशा पवित्र ठिकाणी आपण जाणार आहोत। भीष्म पितामह यांचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला त्या ठिकाणी आपण चाललो आहोत। सरस्वती नदी से पानी, सरस्वती है यहाँ पे जमीन। हाँ, ये जमीन के नीचे से बहती है हमारे यहाँ, सब हरियाणा के अंदर, तभी एग्रीकल्चर अच्छा है ना। ये जब अर्जुन ने बाण मारा तो भीष्म पितामह को पानी पिलाने के लिए यहाँ से एक धार निकली और ये सरस्वती नदी का पानी है। सरस्वती नदी यहाँ से बहती है कुरुक्षेत्र से। बहुत सारे साइंटिस्टों ने और इंजीनियरों ने ना इसके ऊपर रिसर्च किया कि सच में बहती है कि नहीं। तो एक जगह यहाँ से 25 किलोमीटर वहाँ पे वो दिखती है बहते हुए, तो वहाँ पे भी प्रोजेक्ट चल रहा है गाँव उसका। अच्छा, मोदी का ड्रीम प्रोजेक्ट, कॉरिडोर बना रहे हैं उसको दिखाने के लिए। तो ये सारा जो एरिया है ना, यहाँ पे कोई मरता है ना तो उसकी अस्थियां नहीं उठाते पूरे कुरुक्षेत्र में। जो कुरुक्षेत्र की फाइट हुई थी ना, 48 माइल हुई थी। एक माइल जो होता है ना वो 2.75 का होता है, 3.25 किलोमीटर। तो उसको आप डिवाइड कर लो कितना किलोमीटर हो गया, करीब 150 के आसपास हो गया वो। 150 किलोमीटर में महाभारत हुई थी और जहाँ जहाँ महाभारत हुई थी ना वहाँ पे अस्थियां नहीं उठाते। वर्मा जी ने धरती सींची हुई है मंत्रों से, जो भी मरेगा वो डायरेक्टली जाएगा। आता हळूहळू अंधार पडत आहे, त्यामुळे व्हिडिओ जास्त क्लिअर दिसणार नाही। और गीता की जन्मस्थली बोलते हैं। गीता का जो उपदेश हुआ था, गीता का जो अर्जुन को उपदेश दिया था ना, श्री कृष्ण जी ने सृष्टि चलाने के लिए कि कौन अच्छा है कौन बुरा है, लड़ना है भाई बंधु कोई अपना पराया कुछ नहीं होता, तुमको लड़ना पड़ेगा धर्म के लिए। तो यहाँ से ये वट वृक्ष है, उस टाइम का ही बहुत पुराने यहाँ पे वट वृक्ष है। और यहाँ पे है ना सोने का वो बना हुआ है जहाँ पे वो उपदेश दिया था। तो यहीं से महाभारत शुरू हुई थी, यहीं खत्म हुई। तो इस पेड़ ने वो सब सुना है। ज्योतिषर बोलते हैं इसको, ज्योतिषर। वो गीता का जन्म स्थान है यहाँ पे। गीता। कुरुक्षेत्र युद्धभूमी निवडण्याचे कारण म्हणजे शास्त्राच्या अनुसार कुरुक्षेत्र हे असे स्थान आहे जो कोणी मनुष्य निराहार राहून किंवा युद्ध करताना कोणत्याही शस्त्राने मारला जाईल तो सरळ स्वर्गात जाईल। शिवाला समर्पित असलेले हे एक पवित्र मंदिर आहे। त्याचबरोबर मंदिराच्या आजूबाजूला ब्रह्मसरोवर आहे।
तर उद्या पहाटे 4 वाजता आपण या सरोवरात स्नान करण्यासाठी यायचं आहे। बहुतेक गीता माता की जय, मखानी बाबा की जय, वलसाचे दरबार की जय। जय माता। तर आपण परत धर्मशाळेत आलो आहोत। उद्या अमावस्या आहे आणि ब्रह्मसरोवरामध्ये स्नान करणं हे पवित्र मानलं जातं, त्यामुळे इथे अनेक भाविक या धर्मशाळेमध्ये आज वास्तव्यास आले आहेत आणि खूप सुंदर असे नृत्य गाणे सादर करत आहेत। चला आपण सुद्धा याचा आनंद घेऊया। दोघी जाऊया आपण। हमें दादी मिली है, वो बहुत ही ब्राह्मण है। अच्छा अच्छा, वो बहुत ही प्यारी है और अच्छे से हमारे बातें किया और अच्छा लगा आपसे मिलकर, तो इसलिए हम एक निकालते सेल्फी। हमारे महाराष्ट्र में दर आता अलका हमें एक डांस भी सिखा दिया इस बात पर, मस्त लगा। वांग्याची भाजी चला जेवायला या। कडकडून लागले पहाटेचे 4:30 वाजलेत आणि आम्ही इथं ब्रह्मसरोवर आहे आणि आज अमावस्या आहे, तर आज आंघोळ करावी म्हणे इथं चांगलं मानलं जातं, है ना ग? हो। तर खूप जण इथं आज राहायला आलेले आहेत धर्मशाळेत। चला आंघोळ करायला। कुठं चाललंय? तट तरी तट आहे ते। सरोवरात स्नान केल्याने अश्वमेध यज्ञ करण्याचे पावित्र्य वाढते। गीता जयंती उत्सव दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या सुरुवातीस आयोजित केली जाते। इथे आरती करून पाण्यामध्ये तरंगते दिवे सोडले जातात। नमस्कार करा कियो, नमस्कार करा। आप छोटा बड़ा ले लो ना, जैसे वो भाई सबने लिया छोटा बड़ा आणि तो ज्वेलरी आहे, बड़ा 4 उससे बड़ा, जिसको लगे उसको दे देना। ये सिर्फ कंपटीशन है। और यहाँ की कुड़ियाँ ज्वेलरी चूड़ियाँ ले रही है। पंजाब के आइटम ले रहे हैं, बल्ले बल्ले कंपनी, बल्ले बल्ले कंपनी है बोल रहे हैं भाई साहब। तगड़ा माल है, ब्रेसलेट है, चूड़ियाँ है और यहाँ पे भीड़ लगी है। स्टार्ट हो गई अम्मी, जिसका शॉपिंग स्टार्ट हो गई? हो गई। अच्छा अच्छा, क्या क्या लिया? चुड़िया लिया। हाँ पन्नो सज के रेडी हो रही है। हाँ बल्ले बल्ले होत नाही वो घ्यायला काय नाही। शीतल कोठावळे, इंस्टा शीतल कोठावळे। हाँ भाई साहब, अच्छा लगे तो जरूर। क्या करोगे? जरूर कराएंगे, सब्सक्राइब कराएंगे। अरे वाह, थैंक यू।
शाबाश. बल्ले शाबाश शाबाश. हा टाल आलेले आहे. तुम्ही बसले बसले दे का 2000 किती खाली मी इथं पिशवी घेतलेली आहे. हा घेऊ का नको चाललंय. नाही आता इथून पुढे शॉपिंग करत जाणार मग ठेवायला नको काय. घ्या घ्या बाबा की हर हर महादेव. आता आपण जम्मूला जाणार आहोत आणि जम्मूकडे आमचा प्रवास सुरू झालेला आहे. चलो. अमरनाथ यात्रेसाठी जे RFID कार्ड लागतं तर ते आपल्याला जम्मू येथून कलेक्ट करायचं आणि त्याची प्रोसेस सगळी आपल्याला जम्मू येथे जाऊन करायचं आहे. चला तर मग जम्मूकडे आपण प्रवास करूया.